एक प्रकरण दिसते याच्यामध्ये लिगली. आपले प्रतिनिधी सचिन गाड आता आपल्यासोबत आहेत. सचिन, ज्या पद्धतीने आग्रही मागणी होत होती, दबाव होता एक प्रकारे माणिकराव कोकाटे यांच्या एकूण आता ते राजीनाम्या संदर्भात आपण म्हणूया, किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झाली आहे त्या संदर्भात, ती कारवाई झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलेलं आणि त्यानुसार राज्यपालांनी आता खाती काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. सचिन, नक्कीच अश्विन, आपण बघतोय की सरकारवरती खूप मोठा दबाव होता. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि आज ते उच्च न्यायालयात देखील गेलेले होते. मात्र उच्च न्यायालयाने सुनावणी ही शुक्रवारी ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरती अटकेची आणि त्यांच्या आमदारकीला धोका कायम होता. राज्य सरकारवर दबाव असताना आपण बघतोय की आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची सगळी खाती ही काढून घेतलेली आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या आमदारकीचा प्रश्न हा अद्यापही प्रलंबित आहे. उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे नक्कीच, मात्र अद्याप उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यांना 2 वर्षांची शिक्षा कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली होती आणि त्यानंतर ती सत्र न्यायालयाने देखील ती शिक्षा कायम ठेवलेली होती. आता या 2 दिवसात आमदारकीचं त्यांच्या काय होतं हा खरं तर याचं उत्तर हे सरकारला द्यावं लागणार आहे. आणि जेव्हा शुक्रवारी हे प्रकरण न्यायालयासमोर येईल तेव्हा नक्कीच आपली आमदारकी वाचवण्याचा कोकाटेंकडून पुरेपूर प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच स्थगितीची मागणी, जो काही सत्र न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्यांना दोषी ठरवत त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली, त्यावरती स्थगितीची मागणी ही कोकाटेंच्या वतीने उच्च न्यायालयात केली जाऊ शकते. अश्विन, खरं आहे, त्यामुळे येणारे 2 दिवस देखील फार महत्त्वाचे आहेत. सचिन, धन्यवाद.